10 डिसेंबर 2021. आजचं धम्मपद सहस्स वग्गो मधलं आहे. आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतो. ओके. सहस्स वग्गो म्हणजे त्याच्यामध्ये 100च्या उदाहरणात सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आजचं जे धम्मपद आहे 110 पालीमध्ये असं आहे, योच वसन सतं जीवे दुश्चिलो असमाहितो एकाह जीवितं सेय्यो शीलवंतस्य झायिनो. पुन्हा एकदा सांगतो, योच वसत सतं जीवे दुश्चिलो असमाहितो एकाह जीवितं सेय्यो शीलवंतस्य झायिनो. दुश्शील म्हणजे दुश्शील, असमाहित म्हणजे एकाग्र नसलेला, वसत सतं म्हणजे 100 वर्ष, शीलवंतस्य म्हणजे शीलवान, झायिनो म्हणजे ध्यानी. तर जो दुराचारी आहे, ज्याचं चित्त एकाग्र नाही, अशा व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षा जो व्यक्ती शीलवान आहे आणि जो समाधीचा अभ्यास करतो, त्याचं 1 दिवसाचं जीवन श्रेष्ठ आहे, असं भगवान बुद्ध इथे सांगत आहेत. दुराचारी आणि एकाग्र चित्त नसलेल्या व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षा शीलवान आणि ध्यानी असलेल्या मनुष्याचा 1 दिवस जीवन श्रेष्ठ आहे. तर याची एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्ट जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते तेव्हाची आहे. श्रावस्तीमध्ये राहत असताना 30 भिक्खू त्यांच्याकडे प्रवज्जित झालेले असतात. ते येतात आणि त्यांची अनुमती मागतात की आम्हाला आता ध्यान आम्ही शिकलेलो आहे, तर आम्हाला जंगलात जाऊन ध्यान करायचे. विनय असा आहे की 5 वर्ष तुम्ही प्रवज्जित झाल्याच्या नंतर गुरुकडे राहून नंतर 5 वर्षांनी तुम्ही स्वतःची सेल्फ प्रॅक्टिस करण्यासाठी दुसरीकडे जाऊ शकता किंवा अरण्यात जाऊ शकता. अशा प्रकारे पण जाण्यापूर्वी गुरुची परवानगी घेणे आवश्यक असते. तर हे जे 30 भिक्खू असतात, ते यापूर्वी त्यांनी एकत्र काम केलेले असतात आणि ते भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकून एकत्रच प्रवज्जित झालेले असतात. त्यांनी बरी चांगलीही कामं केलेली असतात, वाईटही कामं केलेली असतात. लूटपाट पण केलेलं असतं आणि दानधर्म पण केलेला असतो. अशा प्रकारे ते 30 एकत्रच प्रवज्जित झालेले असतात आणि नंतर जेव्हा त्यांना वाटतं की आता आपण स्वतःची साधना करावी म्हणून एखाद्या अरण्यात जावं, म्हणून ते भगवान बुद्धांची परवानगी मागायला येतात. भगवान बुद्ध त्यांना परवानगी देतात, पण एक अट घालतात की संकिच्च म्हणून एक श्रामणेर आहे. श्रामणेर म्हणजे लहान 7 वर्षाचा मुलगा. त्याला तुम्ही सोबत घेऊन जा. तर ही जी अट ऐकून ते 30 भिक्खू ते थोडे अचंबित होतात, की आता 7 वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन जायचं, म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्या, त्याचं सगळं हे करा, त्याला लहान आहे तो, भीती वाटणार त्याला. त्याच्यासाठी एक व्यक्ती त्याच्यासोबत राहावं लागेल. आपण ध्यानामध्ये आपलं तेवढी ध्यानाकडे लक्ष देता येणार.
मग ठीक आहे, आता भगवान बुद्धांना ते कसं नाही म्हणू शकणार? मग ते हो म्हणतात आणि तो संकेतच्या सामन्यावर असतो तो अ, सारिपुत्त भंते सारिपुत्त यांचा शिष्य असतो. मग ते भंते सारिपुत्ताकडे जातात. त्यांना सांगतात, की अशी-अशी आम्ही परवानगी मागायला गेलो होतो भगवान बुद्धांकडे, तर त्यांनी संकेतच्या सामनेरला सोबत घेऊन जायला सांगितलेलं आहे. अ, सारिपुत्तांच्याही लक्षात येतं काहीतरी विशेष असणार म्हणूनच भगवान सांगत आहेत, की संकेतच्या सामनेरला सोबत घेऊन जा. ठीक आहे म्हणतात, तुम्ही संकेतच्या सामनेरला घेऊन जाऊ शकता. मग ते संकेतच्या सामनेरला सोबत घेऊन अ, एका गावामध्ये येतात. गावामध्ये आल्याच्यानंतर तिकडची जी लोकं आहेत, ते बघतात, की एक भिक्खू संघ आपल्याकडे आलेला आहे. तर ते गाववाले सगळे मिळून त्या भिक्खू संघाला विनंती करतात, की तुम्ही इथे जवळपासच राहा. आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची सहायता करू. तुमच्यासाठी कुटे उभारू. तुमच्यासाठी भोजन, अन्नाचं व्यवस्था करू. तर अशा प्रकारे अ, मग अरण्यात थोडंसं गावाच्या जवळच ते सगळ्या कुट्या वगैरे बांधून देतात आणि तिथे ते राहायला सुरुवात करतात. जेव्हा ते सुरुवात करतात, तेव्हा ते असं ठरवतात, की आपण 30 लोकं आहोत. तर त्यापैकी एक जो सगळ्यात मोठा असतो, तर त्यांचा प्रमुख असतो आणि तो त्या प्रमुखासोबत संकेतच्या सामन्यात राहील आणि आपण प्रत्येकजण आपापली प्रॅक्टिस करायची. फक्त सकाळी पिंडपातच्या वेळी म्हणजे भिक्षाटनाच्या वेळी आणि संध्याकाळी जे त्यांचे प्रमुख आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी किंवा इतर जी कामं असतील ती करण्यासाठी एकत्र यायचं. अशा प्रकारे ते ठरवतात आणि मग त्यांची नेहमीची दिनचर्या चालू. तर असं त्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. त्यांची समाधी ध्यान व्यवस्थित चाललेलं असतं आणि गाववाले आजूबाजूचे पण त्यांना व्यवस्थित भिक्षा वगैरे देत असतात. त्यांच्याकडे येऊन अ, त्यांनी जे धम्म शिकवत असतात ते ऐकत असतात. तर अशा प्रकारे सुरू असताना त्याच जंगलात थोड्याशा आतल्या बाजूला 500 डाकू राहत असतात. आणि घनदाट जंगलाच्या आतमध्ये 500 डाकू राहत असतात. तर ते डाकू राहत असताना एक दिवस त्या डाकूंचा जो प्रमुख असतो, त्या त्याला एक असं म्हणजे स्वप्नामध्ये वगैरे येऊन वनदेवता सांगते, की मला एका मानवाची बळी पाहिजे. जर तुम्हाला इथं सुरक्षितरित्या राहायचं असेल, तर तुम्ही माझ्यासाठी एका मनुष्याची बळी द्या. आता ते 500 डाकू असतात. त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहत होता, मनुष्याची कशी काय बळी देणार? त्यांच्या लक्षात येतं, की जवळच भिक्खू राहत-आहेत. आपण जर त्यांना सांगितलं तर ते आपली नक्कीच मदत करतील. तर ते त्या भिक्खूंचा जो समूह असतो, ते संध्याकाळी एकत्र येत असतात. ते त्यांना माहिती असतं. मग ते जाऊन तिथे भिक्खूंना सांगतात, की आम्हाला वनदेवतेला नरबळी द्यायचा आहे. तर तुमच्यापैकी कुणी एक स्वतःहून आम्हाला नरबळी देण्यासाठी पुढे या म्हणून.
तर ती गोष्ट ऐकून सगळे जे भिक्खू असतात ते अचंबित होतात, की आता काय करायचं? एकाचं नरबळी द्यायचा आहे. मग थोड्या वेळाने सगळं शांत झाल्यावरती प्रत्येक भिक्खू असतो, तो म्हणायला लागतो, की "मी जायला तयार आहे." त्यांचा जो प्रमुख आहे तो पण म्हणतो, "मी जायला तयार आहे." तर अशा प्रकारे सगळेच दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःहून बळी द्यायला तयार होतात. मग अशा वेळी संकेतचा सामनेर आहे, तो पुढे येतो आणि तो म्हणतो, की "तुम्ही सगळे समाधी करत आहात, तर तुम्ही ध्यान करत आहात, तर तुम्ही जाण्यापेक्षा मी अ, बळी द्यायला तयार आहे, की जेणेकरून तुमचं ध्यान तुमचे जे आहे, समाधी ती चालू राहील आणि कदाचित यासाठीच मला भंते सारिपुत्तांनी तुमच्यासोबत पाठवलं असेल." तर अशा प्रकारे अ, संकेतच्या सामन्यात त्या डाकूंसोबत बळी जाण्यासाठी जायला तयार होतात. तर ही गोष्ट त्या भिक्खूंना खटकते. त्यांना आवडत नाही, की आपल्यासाठी एका लहान मुलाचा बळी जावा. पण शेवटी संकेतचे सामनेर फार जोर देतो आणि म्हणते सारिपुत्तांची अशी इच्छा असावी म्हणूनच त्यांनी मला पाठवलं किंवा भगवान बुद्धांची अशी इच्छा असावी म्हणूनच त्यांनी मला पाठवलं, असं त्यांना पटवून देतात आणि मग त्यानंतर ते भिक्खू त्यांना परवानगी देतात आणि मग परवानगी दिल्याच्या नंतर ते डाकू संकेतच्या सामनेरला घेऊन ते बळीच्या ठिकाणी घेऊन जातात, वनदेवतेच्या ठिकाणी आणि जेव्हा सर्व तयारी पूर्ण होते, त्यांचे जे काही अ, रीतिरिवाज आहेत ते करून मग संकेतच्या सामनेरला बळी देण्यासाठी अ, पुढे येतात. तर त्यावेळी संकेतचे सामनेर ध्यानमग्न झालेले असतात पूर्णपणे आणि अशाच वेळी जो तो डाकूंचा जो दरोडेखोरांचा प्रमुख असतो, तो आपली तलवार उचलतो आणि संकेतच्या सामनेरांच्या मानेवरती एक जोरदार प्रहार करतो. पण जसा तो प्रहार करतो, त्याच वेळी त्याची तलवार आहे, ती संकेतच्या सामन्यांना मानेवरती लागते, पण ती वाकून जाते. संकेतच्या सामनेरला काहीच होत नाही. तो प्रमुख अचंबित होतो, असं कसं झालं? आणि मग पुन्हा तो दुसऱ्यांदा दुसरी तलवार घेतो आणि यावेळी चेक करतो, की तिला धार वगैरे व्यवस्थित आहे का? त्याला जेव्हा वाटतं, की धार वगैरे व्यवस्थित आहे, त्यानंतर पुन्हा तो दुसरा प्रहार करतो. ती तलवार देखील अशाच प्रकारे वाकडी होते. संकेतच्या सामनेरला काहीही होत नाही. जेव्हा हे सगळे पाहतात, ते सगळे 500 दरोडेखोर आहेत, लुटेरे आहेत. त्यांच्या लक्षात येतं, हे काहीतरी मोठी असामी आहे. आपल्याकडून घोर चूक होते काहीतरी. तो जो प्रमुख आहे, तो संकेतच्या सामनेरच्या पायावरती लोळण घेतो आणि म्हणतो, की "आम्हाला माफ करा, की आमच्याकडून चूक झाली आणि तुम्ही सामनेर असून देखील इतके महान आहात, की आमची तलवार तुमच्यावरती चालत नाहीये. तर आम्ही तुम्हाला आजपासून तुमचे गुरु मानत आहोत. तुम्ही आम्हाला दीक्षा द्या." तर अशा प्रकारे संकेतच्या सामने त्यांची जी विनंती आहे ते मान्य करतात आणि त्यांना सगळ्यांना दीक्षा देतात. मग ते 500 भिक्खू जे आधी दरोडेखोर असतात, त्यांना घेऊन संकेतचे सामनेर पुन्हा भगवान बुद्ध जिथे सावत्तीमध्ये राहतात तिकडे
घेऊन येतात आणि भगवान बुद्धांसमोर ही सगळी गोष्ट स्पष्ट होते. त्यांना ते सांगितलं जातं. त्यावेळी भगवान बुद्धांनी त्यांच्या तोंडून हे उद्गार निघाले, "योच्य वससतं जीवे दुःस्सुलो असमाहितो एकाह जीवितं शय्यो शीलवन्तस्य झायिनो." म्हणजे दुराचारी आणि चित्त एकाग्र नसलेल्या व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षा शीलवान आणि समाधी ध्यान करणारा व्यक्तीचा एक दिवस देखील श्रेष्ठ असतो. अशा प्रकारे ते जे 500 दरोडेखोर असतात, त्यांना भगवान बुद्ध धम्माचा उपदेश देतात. याच्यामध्ये जो संकेतच्या सामनेर आहे, त्याची देखील एक छोटीशी गोष्ट आहे. संकेतच्या सामनेर देखील अरहंत असतात. 7व्या वर्षी ते अरहंत झालेले असतात. हो. जे सावत्तीच्या जवळच जे एक गाव असतं, त्या गावामध्ये एक धनी व्यक्तीची कन्या असते. त्या कन्येचे पुत्र म्हणजे संकेतचे सामनेर. परंतु मातेच्या गर्भात असतानाच जेव्हा अ, प्रसव प्रसवेची वेळ येते, त्याच वेळी त्याची संकेतच्या सामनेरची माता मृत पावते आणि मग सर्व लोकांना वाटतं की माता मृत पावली तर तिच्या गर्भात असलेलं बाळ देखील मृत झालेलं असेल. म्हणून ते त्या मातेला घेऊन स्मशानामध्ये घेऊन जातात आणि तिथे तिला सरणावरती ठेवलं जातं आणि आग दिली जाते. परंतु काही अघटित कारणांमुळे ती आग विझली जाते आणि त्या सरणावरतीच त्या बाळाचा जन्म होतो. पण तिथे कोणीही नसल्यामुळे जो स्मशानभूमीचा राखणदार असतो, ते त्या बाळाला पुढे पालन-पोषण करतो आणि वयाच्या 7व्या वर्षी तो प्रवज्जित होण्याची इच्छा व्यक्त करतो. आपल्या जो पालनकर्ता आहे त्याच्याकडे आणि पालनकर्ता त्यांना परवानगी देतो आणि जेव्हा त्यांचं डोक्यावरचे केस काढण्याची पहिला वस्त्रा लावला जातो, तेव्हाच ते अरहंत पदाला प्राप्त होतात. अशा प्रकारे संकेतच्या सामनेरची गोष्ट देखील त्याच्यामध्ये येत असते. तर संकेतच्या सामनेर यांचे जे म्हणजे त्यांचं अरहंत पद अरहंत होणारच होतं, त्यासाठी त्यांचं जीवन अशा प्रकारे त्यांना जीवनदान मिळालं आणि मग हे जीवन ते त्यांचं अशा 500 भिक्खूंसाठी 500 जे दरोडेखोर आहेत, त्यांचं जीवन बदलण्यासाठी कारणीभूत झालं आणि भगवान बुद्धांनी हे सर्व पाहिलं होतं. भगवान बुद्धांना माहिती होतं, की हे 500 जे दरोडेखोर आहेत, अ, हे 30 जे भिक्खू जे अरण्यात अ, ध्यानासाठी चाललेत, त्यांच्यावरती अशा प्रकारचे कुठलं तरी संकट येईल आणि त्यावेळी संकेतचे सामनेर त्यांना या संकटातून बाहेर काढू शकतील. अशा प्रकारे हे सर्व गोष्टी एकत्र आल्या आणि मग त्या भगवान बुद्धांना माहीत असल्यामुळे त्यांनी संकेतच्या सामनेरला पाठवलं. तसेच बनते सारिपुत्त यांना देखील अ, लक्षात येतं की नक्कीच यामागे काहीतरी भगवान बुद्धांचा उद्देश असणार. म्हणून ते संकेतच्या सामनेरला सोबत पाठवत आहेत. तर अशा प्रकारे हे आजचं हे धम्मपद
जे 100 वर्षाचा जो व्यक्तीचं जीवन आहे, तो दुराचारी आणि त्याचं चित्त एकाग्र नाहीये, त्याच्यापेक्षा शीलवान व्यक्ती आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तीचं एका दिवसाचं जीवन श्रेष्ठ असतं, असा याचा अर्थ होतो. साधू, साधू, साधू.